नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण काकडीच्या प्लॉटमध्ये आहोत. इथं पहिलं आपण टमाटे काढलेले आणि त्याच्यानंतर इथं काकडीची व्हरायटी लावली. जवळपास 1 महिना इथं होऊन गेलेला आहे. ही शायनी व्हरायटी आहे बघा. पहिलं आपण टोमॅटो काढलेलं आहे. इथं टोमॅटो निघाल्यानंतर आपण तिथं काकडी लावलेली होती. त्याच बेडवरती आपण इथं ट्रीटमेंट करून काकडी लावलेली. आता सध्याची कंडिशन अशी आहे बघा, काकडीचे खुडे चालू आहे. जवळपास 40 ते 50 पिशव्या किंवा कॅरेट सध्या आपल्या काकडीची जाळ्या चालू आहेत आणि ही शायनी व्हरायटी आहे. या पद्धतीनं काळोखी आहे आणि एकदम छान पद्धतीने इथं नियोजन चालू आहे. अर्जुन आहेर आडगावचा होता इथला हा प्लॉट असून काळोखी वगैरे एकदम छान पद्धतीनं आहे. सध्याच्या घडीला आता इथं थंडीचे दिवस आहेत आणि काकडीमध्ये कडूपणा येत राहतो. त्या कडूपणा येऊ नये म्हणून आपण त्यांना ट्रीटमेंट दिलेली होती. ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहे. त्यांना आपण 2 लिटर गूळ, 2 लिटर ताक, 2 किलो गूळ, त्यानंतर हायरो प्लस एल आणि अंडी याचं कॉम्बिनेशन सांगितलं होतं ड्रिपच्या माध्यमातून. ते सोडल्यानंतर त्याच्यानंतर आपण KMSची आणि स्वीटची त्यांना वरतून फवारणी दिली होती. त्याचं त्यांना इतकं छान पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे. काकडीचा कडूपणा खूप म्हणजे जवळपास 90% कमी झालेला आहे आणि आजच्या घडीला या प्लॉटची काळोखी आणि नवीन जर म्हणशाल तर फुलकळ्या वगैरे संख्या पण खूप छान पद्धतीने आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याच्यामध्ये पेऱ्यामध्ये इथं फुलकळी छान पद्धतीने दिसते. आणि बरेचसे शेतकरी बांधव काय म्हणतात की जुन्या बेडवरती काकडी जमणार नाही किंवा त्या पद्धतीनं लागणार नाही, प्लॉट बनत नाही. आता हे बघा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पेऱ्यामध्ये इथं काकडी आहे आणि रोजचा खुडा देखील चालू आहे. इथं शेतकरी बांधवांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं ट्रीटमेंट केल्या कारणानं त्यांचा अनुभव देखील चांगला आणि त्यांना 2 पैसे देखील या ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाच्या अनुभवातून त्यांना भेटणार आहे. इथं शेतकरी देखील समाधानी आहेत. तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील किंवा नवीन काही पिकाची लागवड करायची असेल, नवीन काही माहिती हवी असेल तर 100% माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला माझा नंबर इनबॉक्समध्ये देऊन देईल आणि तुमच्या काही अशा अडचणी असतील तर मला डायरेक्टली कॉल देखील करू शकता. धन्यवाद मित्रांनो.